आपण आता जात आहोत घाटेश्वर महादेव मंदिरावर। हा काय आपला लाईनअप आहे आणि हे आपली कोब्रा, ही 390, ही SD विनयची। अर्ध्या रस्त्यात गाड्या थांबवून आम्ही नाचायला लागलो। इतकी तो मी राह देख रहा था बेटा, याची तर मी वाट बघत होतो, याची तर वाट बघत होतो मी। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आता सकाळचे वाजले आहेत 6:29। जरा लेट झालंय 6:30चा आमचा मीटअप पॉइंट आहे आणि मी 6:29 निघतोय घरून। काय नाही, जवळ आहे आपल्या इथून 2 किलोमीटर। तर आता इथं आपण आलो आहे गणपती मंदिराजवळ, मोरया गोसावी गणपती मंदिर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हरी तुझा भवानी की जय। तर मंडळी आपण आता जात आहोत घाटेश्वर महादेव मंदिरावर। आपल्या तब्बल इथून 50 किलोमीटर पकडून झाला घाटेश्वर मंदिराच्या इथे जायला। आणि महादेव मंदिराच्याच बॅक साईडला एक छोटंसं, मस्त छोटंसं नाही बऱ्यापैकी मोठं एक तलाव आहे। खूप मजा येईल तिथे पण फोटो काढायला। जसं आपण दीपक ताल, पँगॉन्ग लेकला फोटो काढलेले तशाच प्रकारचे फोटो येतात तिथे पण। मी बघितले चांगल्यापैकी रिव्ह्यू, आणि मी या अगोदर गेलो नाही, फर्स्ट टाइम चाललोय मी पण। तर मजा येईल, मजा। तर चला आता डायरेक्ट मीटअप पॉइंटला भेटूया। विवेक मागील 15 मिनिटापासून टाइमपास करतोय इथे। आम्ही दोघं रेडी आहे बाईकवर बसून। रायडर पाहिजे ना सगळ्यात आळशी हा आता कोल्ड स्टार्ट करतोय गाडीचा। आणि हा आमचा एकमेव माणूस आहे, तो सगळ्या ठिकाणी लेट करतोय आता आम्हाला। इथे मंदिराचं दर्शन घ्यायला आलो महादेवाच्या, आणि इथे पण आता 10 मिनटं खाल्ले त्यांनी। हेल्मेट तर आपण इथे जरा पेट्रोल वगैरे भरून घेतलंय। 540चं जास्त नाही, पिन टाकून घेतो 5 लिटर आले। आणि हा काय आपला लाईनअप आहे, आणि हे आपली कोब्रा, ही 390, ही SD विनयची, आणि ही KTM आपल्या भावांची। हां, तर आता निघूया मस्त। ते दादा पण आपल्यासोबत आहे, ते युनिकॉर्नवर आहेत, तर मजा येईल जरा। चला, बाय द वे सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि जसा मी हा आनंद घेतोय तसा तुम्ही पण हा आनंद घ्या। आणि आता आम्ही इकडून, हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे, हा 4 व्हीलरसाठी आहे, तिकडे 2 व्हीलर वगैरे अलाउड नाही। आणि हा ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वे, तिकडून पुढे जायला लागतो। हा सकाळी म्हटलं ना एकदम राईडला मी बोलतो, आता या सलग 2-3 संडेपासून ना मी रेग्युलर जायला लागलो राईडला। कारण की ती एक संडेची अशी काय बोलतं त्याला एक लत लागली, सकाळी फिरायला, राईड करायला, आणि मजा येते जरा। तर इथे एक आम्ही अचानक भयानक ब्रेक घेतलाय, बिकॉज काही गरज नसतानाही।
तर मंडळी आम्ही इथून आता चहा पिलो आणि निघतो आता टॉप टू बॉटम. चला चलो टॉप टू बॉटम निकल रहे हम यहाँ से. ओ भूसा, यही तो दिल बाग बाग होता है भाई साहब. इसके लिए तो हम मरते इतना. और ये भी मेरे कैमरे चालू करते ही आ गया भाई साहब. काय फिलिंग येते यार ह्या आवाजाची. या आवाजासाठी आपण खूप तरसतो. आणि ऍक्च्युअल मध्ये ते खूप अगोदरचं मॉडेल आहे. सही यार, कसला आवाज आहे यूज. असं कानाला लागणारा पण नाही. हे बघा, कानाला लागणारा पण नाही आणि एकदम लाऊड पण नाही आणि एकदम स्लो पण नाही. एकदम चुम्मेश्वर. आणि आपण बाय द वे नवीन मोबाईल माउंट पण लावला आहे. विनायक बोलतो यार ही गाडी कुठून आली माग. वाव यार, कसलं भारी लोकेशन आहे यार हे. माझं तर ना वाव हा शब्द सुटतच नाही. आणि त्या तिकडे दूर एकदम पवन चक्की आहे डोंगरावर. गोप्रो मध्ये दिसत आहेत का नाही काय माहित नाही. अर्ध्या रस्त्यात गाड्या थांबवून आम्ही नाचायला लागलोय. आणि व्हिडिओ काढत असताना आम्ही आणि इकडे आमचे 3 फोटोग्राफर. आणि हा बघा, हा आपला एक फोटो. ओ माय गॉड, कसला आलाय. सही फोटो आल्या. तर मंडळी 200, 500, 1000 फोटो काढून आपण आता पुढच्या प्रवासाला कंटिन्यू केलं आहे. आता 6.5 किलोमीटर अजून बाकी आहे. आपलं घाटेश्वर मंदिर वरतीच कुठेतरी आहे या डोंगराच्या. आणि कसलं यार एक नंबर आहे क्लायमेट, काही बोला. आणि इकडं सूर्यदेवतांचे पण आगमन झाले. ए डंपर बाबा जाऊ दे ना. पुण्याच्या आसपास भरपूर सारे स्पॉट आहे असे बिहाइंड द स्पॉट. ते खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि ही बॅनर लावायची प्रथा आता चालूच झाली. लग्नाचं असलं तर कसं रस्त्यावर 4 बॅनर लावा, बाई इसका शादी उसका शादी. आंब्याचे झाड राहिलं मला पुण्यात फक्त 1-2 ठिकाणीच आंब्याचे झाड दिसतात. आणि इकडे आंब्याचे झाड म्हणजे झाड भरपूर आहे. आणि सगळ्यात जास्त जगणारं झाड म्हणजे आंब्याचं आणि निंबाचं आहे. हे झाड खूप जास्त वर्ष जास्त दिवस नाही वर्ष टिकतं. आपल्या माग आपला बराच फोटो शूट झाला आहे खूप चांगला. तुम्हाला ते बघायचे असतील तर नक्की इथे इंस्टाग्राम ID येते आपली. इंस्टाला जा, मोटो बायकर प्रतीकला फॉलो करा आणि सगळ्या पोस्टला लाईक पण करून द्या बघून. ऑफरोड म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल. ऑफरोड नाही जेवढा, फक्त छोटे रस्ते म्हणून. हे विशू, हे कोणतं गाव आहे? हे गाव कोणचं आहे रे बाबा? हो, हळद उडवली चांगली ऑन दिस. ओ माय गॉड, हे हेलो, इसकी तो मैं राह देख रहा था बेटा. याची तर मी वाट बघत होतो, मी. गेला परत आला. वाव,
जस्ट लुकिंग लाईक वाव. ऑफ रोड म्हटलं ना असं एक अंगातला किडा वळवळ करतो उभं राहून चालवायला. आणि आपला कोबरा, सळसळता कोबरा. ओ ओ ओ ओ ओ हां, मी बोललो ना हे इकडच्या रस्त्याने आले. हो तर पोचलो रे बाबा, एकदम सावकाशाने आरामात. वाह, काय दगड लागला. दगड बरोबर खाली आला. तर मंडळी आता महादेव मंदिराजवळ पोचलोय ऑलमोस्ट. आणि समोरून काळू देव येतोय. फक्त काही करायला नको. शेपूट हलवतोय म्हणजे शांत आहे. शेपूट नाही हलवली तर मग हात पण नाही लावायचा. एकदम गावाकडचं फील येतं इकडं. आणि तर हे मंदिराजवळ मी आलो आहे आता. आणि हे मंदिर खूप जुनं आहे. ॲक्च्युली तुम्हाला मी हे स्ट्रक्चर दाखवतो मंदिराचं. हे म्हणजे जसं आपण बर्फ वगैरे पडतो ना, तर त्यानुसार हे स्ट्रक्चर केलं आहे. आणि याच्यावर बर्फ वगैरे वरती राहायला नको, त्यामुळे हे वरती असं याचं स्ट्रक्चर केलं आहे. तर तुम्हाला मी याचे जरा सिनेमॅटिक शॉट दाखवतो. आणि इथे तुम्हाला एक जरा वेगळा त्याचा पण एक पॉईंट दाखवतो. तर तुम्ही सिनेमॅटिक बघा. तर मंडळी, ह्या मंदिराचा एक कोपरा आहे जो ह्या पिलरवर आहे. तुम्हाला हा पिलर दाखवतो, छोटासा पिलर हा. तर ह्या पिलरवर जरा म्हणजे एका साईडचा जो पिलर बोलतो आपण, तर हा बघा अशा प्रकारे इथे एका साईडला म्हणजे भिंत नाही, तर ह्या पिलरवर आहे. आणि आजूबाजूचे लोकेशन तर एकदम क्लास आहे. आता आम्ही जरा दर्शन वगैरे झालंय मंदिराचं आणि चाललोय आता तलावाकडे. तलाव आता हे बघा इथे, आणि इथून जायला रस्ता आहे. हे इथं आहे बे, इथून कसं जातं? उड्या मारायच्या डायरेक्ट खाली. अरे आहे जागा, आहे जागा. हे काय इथून तर मी तुला ओळखत नाही. अरे गाढवा, इकडून जागा आहे एकदम मस्त. नॉनसेन्स. तर
मंडळी इथे आम्ही बराच फोटोशूट वगैरे केला आणि सगळ्यात हाईटला आता. आणि हे आमचे काही मित्र आणि त्यात अजून एक नवीन मित्र आमचा जॉईन झाला आहे. ठेवतो माझ ब्लॅकबेरी. हेलो ब्लॅकबेरी, कैसे हो आप. मंडळी आपण आता आपल्या बाईककडे परत चाललो आहे आणि खूप छान वाटलं. असं बऱ्याच दिवसानंतर आपण शहरात राहतो आणि असं गावाकडे आलो ना तर ती एक फिलिंगच वेगळी असते. एकदम शांत, काही गाड्यांचा हॉर्नचा आवाज नाही, काय नाही, फक्त ते कसं चू असा आवाज येत असतो आणि एकदम माइंड फ्रेश होतो. तर आता चला जाऊया आपल्या गाडीकडे, आपल्या कोबऱ्याकडे. चालायला लागले तर आता आपण आपल्या गाडींजवळ आलो आहे. तर असं गाडीला असं बघितल्यावर असं भारी वाटतं. हा आपला कोबरा. हो येतोय. तर आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि इथून आपलं आता ऑफ रोड आहे. थोडंसं जे एकदम 50 मीटर पण नाही. आणि हे एक सुंदरशी आपली बैलगाडी. बाय बघा. इथे जरा आपण नाश्ता करायला थांबलोय. हे एक बाईक, ही 2 बाईक, ही 3 बाईक आणि ते आपली एक 4थी लेजंड बाईक युनिकॉर्न. अर्धा डझन बाईक घेऊन फिरतो आम्ही. तर चला आता नाश्ता करूया मस्त. तर मंडळी नाश्त्याला आलोय. नाश्ता आम्ही तुम्हाला दाखवू का? दाखवतो थांबा. हे बघा मेंदू वडा खातोय. एक प्लेट खाऊन घेतली. हो मी ना. आणि दुसरी प्लेटवर आता खातो. A few moments later. फायनली आपण पोहोचलोय आता आणि एकदम चांगली छान प्रकारे राईड झाली आहे. खूप छान. आणि हे जे मागे दुकान आहे हे आपल्या विनायकचं आहे. तुम्हाला भेटतोच आपला विनायक, तो मित्र आहे माझा. त्यांनी वाकडला पोलीस स्टेशनच्या समोरच त्याचं शॉप आहे. होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब. तर तुम्हाला मी भेटवतो माझा जो मित्र आहे त्याचं जे शॉप आहे विनायक. हा विनायक त्याचं शॉप आहे. आणि तुम्हाला काही लागलं तर त्याचं नंबर इथे येईल आणि लोकेशन पण टाकेल, ॲड्रेस पण टाकेल. विनायक काय सांगेल आपल्या ऑडियन्सला? फक्त एकदा शॉपला एकदा व्हिजिट करा. पुण्यामध्ये एवढ्या लोएस्ट प्राईजला ॲक्सेसरीज, हेल्मेट म्हणा, इवन द फॉग लाईट्स म्हणा, ह्या इतक्या कमी लोएस्ट प्राईजला कुणीही देऊ नाही शकतात. इतक्या लोएस्ट प्राईजला आहे. मी माझा शॉपची इंस्टाग्रामची पेज ID डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ॲज वेल एज माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. नक्की व्हिजिट करा. एकदा नक्की व्हिजिट करा आणि आवडलं तर नक्की घ्या. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा मोठं व्हायचं. चला बाय बाय.